ए काळू शेट तुम्हाला एक गंमत सांगतो बर का. एवढं ऊन लागायलंय भरपूर असं आणि त्यामध्ये उसामध्ये अंग लय खाजवायला लागलंय. मी काय केलं बांधाला हे बघा आपलं झाडात बोचक बघून त्याच्या खाली असं लपाय लागलोय मी सावली लागाय म्हणून. कोण कोण कसं कसं बसलंय बघा की कोण बसलंय कोण तोडतंय. ऊन लईच आहे म्हणजे लईच ऊन आणि नुसतं अंग जर खाजवायलाय तुम्हाला सांगतो की बासच तुम्ही माझ्या अंगावरती तर खाजून खाजून ना हे बघा कसं झालंय. हे बघा हे फोटो दिसतोय का तुम्हाला. रब्बर खाली जातोय हो हे बघा तिथे. तसंच ना हे असं अंगावरती व्हायला लागले खाजून खाजून. लईच ऊन आहे. म्हातारा कुठं लपलंय बघा. एक दोन पुढे गेली ती दोन तिथं तोडायलेत बघा. त्यांनी पण बसून बसूनच उठतात. मी तर असं बांधात येऊन या झाडाखाली लपलंय. बोरीचं झाड आहे आणि हे काय तर बोचकाड आहे. याला कसलं झाड म्हणतात काय माहित नाव माहित नाही. त्याच्या खाली लपले ते असं. तिकडं बघा ते पोरग किती माग राहिले. हे आपलं बकर आहे खायला लागलंय बोरीचं पाला. एक फाटा मोडून टाकला त्याच्या समोर खायला लागलाय तो. आता 12:30 वाजल्यात अजून तर 2 वाजायचेत. मग प्युअर ऊन तर अजून सुरू झालाच नाही. मेन मुद्द्याच म्हणजे उन्हाळा अजून काही सुरू झालाच नाही. तवरच एवढं ऊन लागायलाय काय सांगायचंय. लय नाकात जीव आला इथं. असं सुट निघायचाच राहिलंय फक्त बाहेर. लपावं लागते कुठं कुठं तरी काय करावं. अंग भरपूरच खाजवायला लागलाय. मध्ये वेल आहे त्यातल्या त्यावरती आहेत त्या शेंगा आणि त्या शेंगा अंगावरती पडल्या त्या आग उठायला नुसतं. त्याला आगीच्या शेंगा असंच नाव आहे बहुतेक त्या शेंगांचं. तर कसा दिसलो का नाही मी काय माहिती यामध्ये समजून येईना मला पण. कॅमेरा चालू आहे का बंद. कोयता घेतला हातात आणि पळून आलो इकडून तिकडून बघायलेत बघा. आता म्हणत असतील का उठते ते काय उठतंय का नाही. लेकरं खेळायलेत झाडाखाली. हे पिले आली समोर त्यामुळे दिसत नसेल. एक पाट आणि एक बकर आहे तर ते आपले आहे ते बरं का. हे दोन्ही पण पिले लेकरं तिथं खेळायले. ते बारकीशी आपली त्रिशा बघा तिथून बघायले बघा माझा आवाज ऐकून. ते 3 लेकरं आहे ती हे दुसऱ्यांची आहे ती हे 2 आणि ते बघा आपली त्रिशा तिथं खेळायले बघा छोटीशी. मी तिच्याजवळ गेलो की मग ती मला बघून जास्त रडायची. मला पुन्हा उठूच द्यायची नाही म्हणून तिथं गेलोच नाही मी दुसरीकडेच पळून आलो. तर आता जातो तोडतो मी पण. धन्यवाद. तुम्ही असाच सपोर्ट असू द्या. तुमचा प्रेम माझ्यावरती असंच असू द्या. खूप सारे सदस्य आपल्या फॅमिलीमध्ये ॲड होत आहेत. धन्यवाद. मी तुमचे हे उपकार कधीच नाही विसरू शकणार की बाबा मला खूप सपोर्ट केला तुम्ही. थँक्यू खरंच. आणि खूप लवकर अशी आपली आता एक 10,000ची फॅमिली पण पूर्ण होऊन जाईल. आता 1 महिनाभरात होऊनच जाईल. 10,000 कंप्लीट होतील आणि मग मला तर खूप आनंद होतोय. माझ्यासाठी एक सबस्क्रायबर 1 लाखाचा आहे. 1 सबस्क्रायबर म्हणजे 1 लाखाचा. खूप आनंद होतो. तुम्हाला आता तो माझा आनंद तुम्हाला समजेल नाही समजेल. बघायला लागले तर आता सगळं कधी उठतोय म्हणून जातोय बाबा. काय रे काळू अंग खाजवतोय का नाही कसं काय रे. सगळ्यांचं अंग खाजवायलंय पण व्हायला लागलंय असं. सांगायचं तरी कोणाला सांगून तर उपयोग काय. त्यामुळं आणि ते पलीकडे टोपीवाला एक म्हातारा दिसतोय का आमच्या वहिनीच्या पलीकडे. तो तर दारूच्या नशेत फुल असतोय. किती पण अंग खाजू द्या काय होऊ द्या तो पुढं तोडतच राहतो. आम्हाला दमच निघत. आम्ही 4-5 जण असल्यावर लगेच पळतो फडाच्या बाहेर आम्ही. चला आता मग जातो बाबा तोडायला. व्हिडिओ बघत राहा. वहिनी पण आलती बर का माझ्या माग तिकडच बसाय. ती बसली होती इथंच पाहतात. मग बाहेर असं कधी येऊन मध्ये कधी येऊन वाटलं असेल तिला. ती इथंच तोडायला लागली चुपचाप. ती पलीकडे तोंड करून कदा हसत्या बरं का. तिला काय असं नाही की बाबा ती व्हिडिओ साठी काय लाज वगैरे ना असं तसं काय नाही. पण ती ना
तिच्या घरचे बघतील आई बाप, मग आमची पोरगी बाबा असल्या उन्हात काम करायली तोडायली म्हणून रडतीले ढासा ढासा, म्हणून ना ती तोड दाखवत नाही की त्याच्या आई बापाला ती ओळखूच नाही यावं बघा. कारण त्याच्या आई वडिलांना लई शाळा शिकली होती तिला पण, आणि माझ्यासारखा हिरो दिला शोधून. लय तिला मी व्हिडिओ बघा ती एवढं हसायली ना. पलीकडे तोंड केलं पलीकडे तोंड केलं तिनं तर हसायला लागते. काळ्या काय होतोय रे बाळा, बरं काळ्या. हे असल्या वेल आहे ती बघा. हो हे आता बघा तुमच्या वहिनीनं छाटलं ना वाडा, त्यावरती वेल कशी होती हे बघा समोर. हे असली वेल त्यावर, त्यामुळे लय आग उठायले आम्हाला. असलं अंग खाजवायलाय की बास, असं नको नको वाटायला लागलंय तोडायचं, पण नावीला जाय म्हणायचं. काय आता पात राहील माझी माग, जातो आता यांच्या बरोबर धडा 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 तोडीत. आता वाडा काय वाड्याच्या नादी लागत नाही एवढंस. हे बघा असं वाडा काढावा लागतोय, वाडा न्यावा लागतोय ना घरी जनावराला.